कुंभ राशी 2025 म्हणजेच यावर्षी कुंभ राशीच्या जातकांसाठी जून महिना, जूनचा पहिला आठवडा कसा असणार आहे. 7.5चा तिसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे. शनी मकर राशीतील भ्रमण पूर्ण करून कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. शनी आपल्या राशीत राहून कर्माची फळे देऊ लागतो, त्यामुळे हा टप्पा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या टप्प्यात चर्चा क्षणी तुमच्या आत बाहेरच्या जगाला उलटवून टाकतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचा पुनर्जन्म घडतो. चला तर मग अशाच एका कठीण परिवर्तन कार्य टप्प्यात कोणत्या 5 भविष्यवाणी आहेत त्या आपण आता बघणार आहोत. आजूबाजूच्या खऱ्या व खोट्या लोकांचा आरसा दाखवतो, त्यामुळे कुंभ राशीचे जातक हे अनुभवणार की ज्यांच्यावर आपण आंधळा विश्वास ठेवला त्यांनीच आता पाठीत खंजीर खुपसला आहे. ती व्यक्ती तुमचा जोडीदार, भाऊ बहीण, आई वडील, सासू सासरे, लोक किंवा अत्यंत जुना मित्र असू शकतो. या टप्प्याच्या क्षणी ते आपलं तपशील एवढं सुरू केलेला असतो की तुमच्या कार्यक्रमाच्या आधारे तो ठरवतो हाच आहे. तुम्हाला कोणत्या नात्याचा शेवट दाखवायचा आहे. ही घटना फार खोलवर जखमा करत आहे. विश्वासघात केवळ पैशासाठी आणि मालमत्तेसाठीच मोजतो, तर तो भावूक पातळीवर तुमचं अस्तित्व द्रवून टाकतो. या काळात तुम्हाला एकटं वाटेल, पण एकटेपणाची वेळच तुम्हाला खऱ्या अर्थाने शक्तिमान बनवते. हे लक्षात ठेवा की शनी तोडतो ते नवीन उभारणीसाठी. नंबर 2 दुसरी भविष्यवाणी आहे ती म्हणजे आर्थिक वार्ता. पालक अजून हिशोब पूर्ण होईल, परंतु कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थिती अत्यंत वाटणारी होईल. काही वेळा होऊन पण त्याचबरोबर जुनी देणे, वादग्रस्त संपत्ती, कर्ज वसुली अथवा सरकारी गुंतवणूक अडथळेही अनुभवायस येतील. पण या क्षणी हा न्यायाचा ग्रह आहे. तो तुमच्या पूर्वकर्मांचा हिशोब मागतो. 2025मध्ये तो तुमच्याकडून विचारेल की तुमचे कोणते पैसे अडकले व कोणाच्या वेळ घेतला होता, काय फसवणूक केली होती किंवा काय सहकार्य नाकारले होते, आणि त्या प्रश्नांची उत्तरे म्हणून आता या काळामध्ये योग्य नियोजन, संयम आणि फायदेशीर उपाय वापरल्यास हीच परिस्थिती पुढे स्थिरता येऊ शकते. काहींना जुनी मालमत्ता मिळणे किंवा सरकारी निधी उघडणे हे योग्य शक्य आहे. नंबर 3 ती म्हणजे आध्यात्मिक जागृती. अज्ञान शक्तीचा अनुभव असल्या टप्प्यात शनी आपल्या आत्म्याशी संवाद करतो. झोपेत दिसणारी स्वप्न, अमृत व्यक्तीचे संदेश, अचानक मिळालेली ओळख व एखाद्या मुलांच्या जीवनात प्रवेश, हे सगळे टप्प्यात शक्य होईल. या टप्प्यात तुमच्या जीवनाचा गोड कळू लागेल. नेहमी ज्या गोष्टीकडे तक्रार आणि पाहू लागलं होतं ते नेहमी आता त्या गोष्टीकडे तक्राराने पाहू लागलं होतं त्या तुमच्या समोर भावनांच्या व चेतनांच्या माध्यमातून लागतील. विशेषतः कुंभ राशीचे लोक जे आधीच फारच तर शुद्ध होते ते आता अधिक ज्ञानधारक, मंत्र साधना किंवा योगशास्त्राकडे वळू लागतील. शनी हा तपस्वी आणि तो तुम्हाला ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जातो, पण त्यांच्यासाठी आधी तुम्हाला मोह नसते, प्रौढ व अहंकार यापासून तो मुक्त करतो. ही आध्यात्मिक यात्रा काही वेळा फार प्लसदायक असते, पण तीच आत्मप्रगतीचे दार उघडते. आता चौथी भविष्यवाणी आहे ती म्हणजे नात्यांचा शेवट, नव्यांचा हा योग. या टप्प्यात तुम्हाला एक गोष्ट समजवून काही नको. आपली कर्मामुळे अकर्म फळे असतात, त्यामुळे नाही. शनी हा काही नात्यांचा अंत करतो, विशेषतः तो म्हणजे तुम्हाला थांबवून ठेवतो, म्हणजे किंमत ठेवतो. तुमचे भावना उघडत घटस्फोट, ब्रेक, कौटुंबिक कलह, भांडण ह्या काळात सर्रास घडतील. पण लक्षात ठेवा, हा शेवट फक्त शरीर संबंधाचा नाही तर कर्मबंधनाचा शेवट आहे. शनी असा बंधनातून तुमचं सोडवतो जेणेकरून तुम्ही आत्मसातले प्राप्त करू शकता. या काळातच काही लोकांच्या जीवनात नवीन व्यक्ती ही प्रवेश करेल. कदाचित आध्यात्मिक किंवा व्यावसायिक रूपाने. या नव्या नात्यांची मूळ प्रेमांपासून कर्मसंस्कार व
आत्मिक उन्नती मध्यम असेल. ही माणसं तुमच्या आयुष्यात बदलून टाकतील, पण फक्त त्याच वेळी जेव्हा तुमचं जुनं पूर्ण सोडलं असेल. आता 5वी भविष्यवाणी, ती म्हणजे नियतीचा पुनर्लेखन. एका रात्रीत जीवन बदलून. 3रा टप्पा म्हणजे परीक्षेचा शेवटचा पेपर अंतिम निकाल देतो, आणि या निकालात जर तुम्ही संयम, परिश्रम व प्रामाणिकपणेचा आदर्श ठेवलात तर तुम्हाला चांगलाच नक्की फायदा होईल. विदेश प्रवास व आध्यात्मिक कृपेने परिवर्तन होईल. या टप्प्यात इतका प्रभावी आहे की एकाच रात्रीत आयुष्यात 180 अंश बदल होऊ शकतो. हेच ते क्षण आहे जे दिशा पुन्हा लिहितात आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर मिळतात. कुंभ राशीच्या जातकांवर 7.5चा हा 3रा टप्पा म्हणजे तुमची जीवन मूल्य तपासणीची किंवा पुनर्जन्म घडवण्याची संधी आहे. जो खऱ्या अर्थाने देवतत्वाकडे नेतृत्वावरील 5 भविष्यवाणी तुमच्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवास येतील, त्याला घाबरू नका. त्यातून शिकायचं, बदलायचं आणि नव्याने उभं राहायचं. शेवटी 7.5चा शेवट म्हणजे आत्म्याचा परिपक्व आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.